तर आता आमच्या मळ्यामध्ये सुरुवात केली आहे बऱ्यापैकी। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये पेंड्या धुवाव्या लागतात। वारिक बंधूंचे बैल येत आहेत बघा। काय म्हणतं, काहीतरी सांग, शेतीबद्दल माहिती सांग। पाण्याने वगैरे वाहू नये त्यासाठी बांधांवरती ठेवल्या आहेत बघा पेंड्या। आणि हे गुट्टा आहे बघा। जमता ना शेती करू? हा, किती वर्षानंतर? 40। गुडघाभर पाणी आहे, त्यामध्ये आता इकडे लावणी लावायचं काम चालू आहे। तर मंडळी आता संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत, तर पाणी कमी होणं मुश्किल आहे। तर आणलेल्या पेंड्या आता आम्ही सोडून ठेवतोय। अशा प्रकारे बाईक वरून ओझी घेऊन जातात बघा। हे बघा, बाईने इरलं घेतलंय। तर पूर्वीच्या वेळी शेतीची कामं करताना इरलं घेतलं जायचं। सध्या वडा कोलमला जोरदारी आहे ना, 60 रुपये किलो आहे मुंबईला, होय। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे। तर मागे आपण पाहू शकता, सध्या मळे शेतीला जोरदार सुरुवात आहे। तर आमच्या मळे शेतीला थोडी उशिराने सुरुवात झाली आहे। तर आता 2-3 दिवस सुरुवात झाली आहे। तर आता मळ्यामध्ये गेलो होतो, तर सकाळी दाढ वगैरे काढली होती, तर ओजी वगैरे बांधली होती, ती नेऊन ठेवली आहेत। तर चिखल वगैरे झालेली आहे, परंतु लावणी लावायला भेटलं नाही आता, कारण भरतीचं पाणी भरपूर प्रमाणावरती मळ्यामध्ये भरलेलं आहे। तर उद्या सकाळी जाणार आहोत। तर जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर केलं आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आत्ता वाजले दुपारचे 2। आता मी मळ्यामध्ये चाललो आहे। ही सर्व दिसते दाट, ती मळ्यातील दाढ आहे। तर आता आमच्या मळ्यामध्ये सुरुवात केली आहे बऱ्यापैकी। तर आता ओटी आहे, खाडी शेजारी मळा असल्यामुळे भरती ओटीनुसार शेतीची कामं करावी लागतात। ही भात लावणी 8 दिवसापूर्वी लावलेली आहे बघा। गेले 8 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे। तर ह्या आमच्या पेंड्या आहेत। तर आता धुवायच्या आहेत, काढून ठेवल्या आहेत। वहिनी सकाळी आल्या होत्या, तर आता जेवायला गेल्यात घरी। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये पेंड्या धुवाव्या लागतात। त्यांची मुळं असतात, ती धुवावी लागतात। त्यानंतर ओझं बांधायचं आहे आणि मळ्यामध्ये घेऊन जायचं आहे। तर दाढीची उंची पाहू शकता इकडे। पेंड्या इकडे धुवून घेतल्यात बघा, पाणी नितळण्यासाठी ठेवलंय। आता ओझी बांधायची आहेत आणि इकडे बेळा हातरलेत बघा, ओझं बांधण्यासाठी बांबूची बेळा आहेत। हे बघा, अशा प्रकारे ज्यांची गाडी आहे ते गाडीवरून ओझी नेतात, बाईकवरून वगैरे घेऊन जातात। तर इकडे दादाने आता झाडाच्या फांद्या आणल्या आहेत, सागाची पानं वगैरे आणली आहेत। ती बेळ आहेत त्याच्यावरती अंतरली जातील, त्यावरती नंतर पेंड्या ठेवल्या जातील, कारण पाणी वगैरे अंगावरती पडू नये यासाठी झाडाच्या फांद्या ठेवल्या जातात। उलट सुलट पेंड्या ठेवल्या आहेत। आता ओझं बांधलं जात आहे आणि आता खाली मळ्यामध्ये घेऊन जायचं आहे। 10 मिनिटं चालायचं आहे। वारिक बंधूंचे बैल येत आहेत बघा, मळ्यामध्ये चिखल करायला गेले होते। तर आमच्या वाडीमध्ये आता 2-3च जोत आहेत।
सर्वजण आता दाढ काढायला आलेत. इकडे सुद्धा दाढ काढायचं काम चालू आहे बघा. आणि वहिनी आणि घरी जेवायला गेले होते, आता जेवण करून आलेत. तर बघू या मळ्यामध्ये पाणी भेटलं तरच आज लावणार, नाहीतर उद्या लावू. चिखल वगैरे झालेले आहे, ट्रॅक्टरने चिखल केले आहे. तर इकडे आता मी मळ्यामध्ये पोचलो आहे. तर माझ्या डोक्यावरती ओझं होतं, तर तिकडे अर्ध्या रस्त्यावरतीच ओझं ठेवलंय बघा. जड झालंय, पेंड्या ओल्या असल्यामुळे जड होतं ओझं, तर तिथेच ठेवलंय. इकडे नांगर वगैरे वरती आणून ठेवलाय बघा, भरतीच्या पाण्याने वाहून वगैरे जाऊ नये यासाठी. तर आत्ता मी पोचलोय फांदीवरती, आमच्या मळ्याची फांदी आहे. काय नाही लाव नाही हौर आलाय. भरतीचं पाणी आता बाहेर चाललंय बघा. सकाळी भरती होती. आंबेडकरवाडीच्या मळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी भरलंय बघा. ही आमची काकू आहे बघा. काय म्हणतं, काहीतरी सांग, शेतीबद्दल माहिती सांग. काय बायो बरास ना, लावणी लावून लया भरलेल्या पाण्यात खय लावलं दाखव माका. जुव्या खाजणार. संपूर्ण मळ्यामध्ये पाणीच पाणी भरलंय बघा. नाही भेटणार लावक, लावक भेटणार नाही. काय नाही पाणी दाखवूया. पाणी तुम्ही नाही लावलास. तर इकडे आम्ही कोळंबी वगैरे पकडतो. तर बघूया, तिकडे आमची शेती आहे. समोर तुम्हाला नारळ दिसत आहेत, तिकडे शेती आहे. इकडे मावशी येते आमची, बारीक मावशी. बैल मगाशीच गेलं. चिखल केलास मग बैल काही गेलं होतं. हा, झाले 8 दिवस झाले. आता नाही लावलास. नाही ह्या काय जेवण भाकरी आणलेली. भाकरी सकाळी लावतास. कारण खाडी शेजारी मळा असल्यामुळे मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो, भरती ओटीनुसार आमची कामं चालतात. तर येताना माझ्या डोक्यावरती ओझं होतं, त्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करायला जमलं नाही. उंच उंच नारळाची झाडं आहेत बघा. वारीक बंधूची नारळाची झाडं आहेत. तर आमची सुद्धा पूर्वी खूप झाडं होती, तर कालांतराने ती मरत गेली बघा. प्रत्येक जणाने अशा प्रकारे पेंड्या आणून ठेवल्या आहेत. पाण्याने वगैरे वाहू नये त्यासाठी बांधांवरती ठेवल्या आहेत बघा पेंड्या. आणि हे गुट्टा आहे बघा. इकडे पेंड्या आणून ठेवल्या आहेत बघा सर्वांनी. आणि सर्वजण आता वाट बघत आहेत, पाणी कधी खाली होत आहे मळ्यामधलं. तर नाना वगैरे आता घरी चालले आहेत बघा. नाही भेटणार आज वाघ ना. तर अर्ध्यापर्यंत मी ओझं आणलं, आता दादाने घेतलंय. आणि मळ्यामध्ये जाण्यासाठी इकडे साठी बांधले बघा. फळ्या वगैरे टाकल्या आहेत, त्यावरती चिखल टाकलाय. आणि हे मळ्यातील पाणी आता बाहेर चाललंय बघा. ओटी लागले, पण वाटत नाही संध्याकाळपर्यंत पाणी जाईल असं. इकडे खाजन शेती आहे आणि बाजूलाच आमची खाडी आहे, देवगड वाघोटन खाडी. इकडे आता वहिनी वगैरे आल्या आहेत लावणी लावायला, दाढ काढत होत्या. एवढाच. हा बघा, बांधांवरती ट्रॅक्टर ठेवलाय. सध्याच्या घडीला आधुनिक यंत्रसामग्री वापरून शेती केली जाते. पूर्वी बैलांच्या साहाय्याने शेती केली जायची. तर आमचे सुद्धा बैल होते, पूर्वी 4 बैल होते. जमता ना शेती करू.
हा, किती वर्षानंतर? 40. वहिनी मुंबईला असायच्या, तर आता दादा रिटायरमेंट झाल्यानंतर गावी आले आहेत. आता 2-3 महिने झाले आहेत. तर वहिनी सुद्धा आता मळ्यामध्ये आले आहेत. इकडे बादलीमध्ये खत ठेवलंय बघा. पेंड्या, खत, नांगर वगैरे सर्व बांधांवरती ठेवलाय. केव्हा केव्हा बांधांवरती सुद्धा पाणी येतं, एवढं मळ्यामध्ये पाणी भरतं. तर ही आमची शेती आहे, पुढपर्यंत शेती आहे. पलीकडे सुद्धा शेती आहे, मध्ये चर आहे. तर याला चर बोलतात. मळ्याच्या चारी बाजूने अशा प्रकारे चर आहेत, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ओलावा राहतो मळ्यामध्ये. तर पावसाळ्यामध्ये विशेषतः भात शेती आणि नाचणी शेती केली जाते. मळ्यामध्ये भात शेती केली जाते आणि बांधांवरती नाचणीची शेती केली जाते. आणि हिवाळ्यामध्ये कडधान्य पिकं वगैरे घेतली जातात. कुळीद, मूग, चवळी, मटकी, वाल अशी पिकं घेतली जातात. तर इकडे बांबूची साठी बांधली आहे पलीकडे जाण्यासाठी. प्रत्येकाने आपल्या शेतासमोर अशा प्रकारे साठ्या बांधल्या आहेत. आता मी मळ्यामध्ये जातोय. तर साठीवरून सुद्धा पाणी आहे बघा. तर एक एक पाय टाकत चाललंय. तर येताना छोटं ओझं आणलं होतं. तर पाहू शकता इकडे गुडघाभर पाणी आहे, त्यामध्ये आता इकडे लावणी लावायचं काम चालू आहे. तर भर पाण्यामध्ये इकडे आता लावणी लावली जात आहे बघा. आत्ता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. तर लावणी लावायला मिळणं मुश्किल आहे. तर मंडळी आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. तर पाणी कमी होणं मुश्किल आहे. तर आता भरती लागली आहे परत, कारण गेले 8 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे. ओटी वगैरे सहसा लागतच नाही, कारण वरून सुद्धा पाणी ताट असतं. संपूर्ण मळ्यामध्ये पाणीच पाणी आहे बघा. तर आता मी घरी निघतोय. उद्या सकाळी येऊ, कारण पाणी जाईपर्यंत अंधार होणार आहे. तर दाढ वगैरे काढतो तोपर्यंत. तर समोर आपण पाहू शकता सर्वजण आपापली ओजी घेऊन येत आहेत. आता बांधांवरती ओजी ठेवतील आणि सकाळी येतील. तर हे आता आम्हाला डबल काम झालंय बघा. अशी शेतकऱ्यांची कामं असतात. तर आणलेल्या पेंड्या आता आम्ही सोडून ठेवतोय, नाहीतर पावसाच्या पाण्याने वगैरे कुजल्या जातील. तर उद्या सकाळी येऊ. सकाळी 6 वाजता यावं लागेल. इकडे ऋषिकेश मोंडे आहे बघा, तो सुद्धा आपल्या पेंड्या सोडून ठेवतो इकडे. मग कल लावलास कसा? तर ही आमची मळ्यामध्ये येण्याची पायवाट आहे. तर मग अशी येताना शूट नाही केलं, ओजी होती डोक्यावरती. तर आता परत दाढ काढायला चाललोय आम्ही. इकडे दाढ काढायचं काम चालू आहे बघा. सुधाबाबीची दाढ काढतात आहेत. तर मळ्यामध्ये पाणी भरलंय, तर आता काढून ठेवतील, उद्या सकाळी लावतील. उद्या लावाल ना?
तर एवढ्या सुद्धा वरचा लावला होता. तर ह्या पेंड्या यांनी काढल्या आहेत बघा. कालपासूनच्या पेंड्या आहेत, धुतल्या वगैरे नाही आहेत, कारण पाणी वगैरे नाही गेली तर परत प्रॉब्लेम होईल. ज्यांची बाईक आहे ते बाईक वरून घेऊन जातात अशा प्रकारे. अशा प्रकारे बाईक वरून ओझी घेऊन जातात बघा. इकडे अलकाबाईची दाढ काढतात आहेत, भावाचे आहेत, आणि इकडे बाई आहे. काय इरला कोणाचा तुमचा? हे बघा, बाईने इरलं घेतलंय. तर पूर्वीच्या वेळी शेतीची कामं करताना इरलं घेतलं जायचं. बांबूच्या काट्यांपासून बनवलं जातं. बांबूच्या काट्या आहेत ना, त्यावरती कागद टाकलाय. पाणी वगैरे नाहीत ना. पावसाने आता जोरदार हजेरी लावली आहे बघा. बाहेर पडणं मुश्किल केलंय अक्षरशः. तर भर पावसामध्ये अशा प्रकारे शेतीची कामं केली जातात. तर आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता मी घरी चाललोय. हे बघा, आता पावसाची सर आली होती आणि आता मध्येच ऊन सुद्धा पडलंय. इकडे सुद्धा दाढ काढायचं काम चालू आहे बघा. तर प्रत्येक जण या ठिकाणी तरवा काढत आहेत. समोर आपण पाहू शकता 8 दिवसापूर्वी लावणी लावलेली आहे. तरी दुसऱ्या वाडीतील लावणी आहे, गुरवाडीतील गुरव बंधूंची लावणी आहे. इकडे मक्याची रोपं आहेत बघा, बांधांवरती लावली आहेत. इकडे काकांची दाढ काढतात आहेत, काकू वगैरे आहेत. तर नाना आता मळ्यामध्ये गेले होते आपल्यासोबत, परत आलेत. सकाळी भेटत ना पाणी. खायचा पीक आहे हा, पीक खायचं वाडा कोलम. सध्या वाडा कोलमला जोरदारी आहे ना. 60 रुपये किलो आहे मुंबईला. होय हो, आम्ही कणी घेतो ना. हा